नमस्कार. आज मी आपल्यासमोर महाशिवरात्रीचं थोडंसं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करते की महाशिवरात्री म्हणजे काय. तर शिवपुराणानुसार भगवान शिव हे अजन्मा आणि शाश्वत होते. तथापि जेव्हा ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली तेव्हा याच दिवशी त्यांच्या भूमध्यातून भगवान शिव रुद्र या स्वरूपात प्रगट झाले. माता पार्वती आणि शिव यांचा विवाहाचा दिवस म्हणून ही महाशिवरात्री आपण साजरी करतो असे म्हटले जाते. आणि अशी आख्यायिका देखील आहे की महादेवांना शांत करण्यासाठी, भूलोकाचा विनाश टाळण्यासाठी त्यांनी यावेळी शिव नटराज रूपात तांडव नृत्य त्यांनी केलं. आणि त्यांना जेव्हा त्यांची ती अनंत शक्ती आणि त्यांचं नृत्य ह्यांचं जेव्हा शिवाचं ते रौद्र रूप होतं त्यांना जेव्हा शांत केलं गेलं आणि त्यानंतर जेव्हा त्यांचा माता पार्वतीशी विवाह झाला, त्या माता पार्वती आणि शिवाच्या विवाहाचा हा दिवस महत्त्वाचा मानला जातो आणि ह्यालाच महाशिवरात्री असे सुद्धा म्हटल्या जाते. म्हणजे महाशिवरात्रीला मग त्याचं महत्त्व काय, तर सर्वसाधारण लोकांना महाशिवरात्री हा सण शिवाच्या विवाहाचा उत्सव म्हणून साजरा करताना ह्या दिवसाला शिवाने आपल्या सर्व शत्रूंवर विजय मिळवल्याचा दिवस म्हणून पण साजरा केला जातो. ह्या दिवशी रात्री कैलास पर्वतावर पूर्णपणे स्तब्ध झाले असे मानले जाते. ध्यानादी आणि आध्यात्मिक साधनेसाठी सुद्धा ही रात्र अत्यंत महत्त्वाची मानले जाते. यावेळी अनुकूल वातावरण असतं. अज्ञान आणि अंधारावर मात करण्यासाठी ज्ञानप्रकाशाच्या मार्गाकडे जाता यावे म्हणून शिवभक्त या रात्री उपवास करतात आणि जागरण करतात. धन्यवाद. नमस्कार.